नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, रुस्तुम द्वादशीनंतर केसरी बकासूर हा नक्की आपल्याला पुढच्या कोणत्या मैदानात पळताना दिसणार, आपण याचीच आज अपडेट देणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. तर भावांनो, आज भव्य आणि दिव्य असा वाळवा येथे मैदान पार पडला आणि मित्रांनो, त्या मैदानात आपला सर्वांचा लाडका बकासूर देखील पळाला गट क्रमांक 16मध्ये. हा मित्रांनो, गट क्रमांक 16मध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका बकासूर हा पळताना दिसला, परंतु गाडी फॉल झाली. तर मित्रांनो, नक्की काय झालं तर सुट्टी करायच्या टायमालाच मित्रांनो आपले जे का म्हणजे बकासूरची तास सुटले आणि त्या तासातून निघून मित्रांनो दुसऱ्या तासात गेला बकासूर. आणि दुसऱ्या तासात जाऊन सुद्धा बकासूर समजायत आधी म्हणजे पुढं आला. आणि जर का गाडी फॉल नसती झाली तर आज नक्कीच निकाल बकासूरनेच घेतला असता गटात आणि नक्कीच आज गुलाल देखील घेतला असता. तर जे व्हायचं नव्हतं तेच झालं मित्रांनो. तर हार जीत तर होतच राहते, काय नाही, पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक होईल. आणि आज टॉपचाच पायरा होता दुर्गा. दुर्गा देखील चांगला पळाला आणि गाडीला आज चांगली स्पीड देखील लागली. तर मित्रांनो, राहिलेला विषय म्हणजे बकासूर नक्की आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार. तर भावांनो, बकासूर आपल्याला हा 25 तारखेला किंवा 24 तारखेला किंवा 25 तारखेला आपल्याला पळताना दिसेल. आता डायरेक्ट 3 ते 4 दिवसाच्या आरामावरती दिसेल. मला तर वाटतं की 25 तारखेलाच आपल्याला डायरेक्ट पळताना दिसेल बकासूर. तर 24 तारखेला पण पळताना दिसणार नाही, कारण की म्हणजे बकासूरला आता सध्या आरामाची भरपूर अशी गरज आहे. आणि काल बकासूर चांगला प्रवास देखील केला होता बकासूरनं, परंतु प्रवास करून पण आज बकासूरचं म्हणजे पळायचं अचानक नियोजन झालं आणि बकासूर पळायला पण चांगलीच अशी स्पीड देखील लागली होती. तर नक्कीच आपल्याला पुढच्या 25 तारखेला पळताना दिसेल. मित्रांनो, आपल्या पुढच्या मैदानात 25 तारखेला पळताना दिसेल. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.